संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आणि जे शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर केलं ते पॅकेज जे आहे या पॅकेजच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसल्याचं एकूण आरोप जे आहे महाविकास आघाडीकडून होता। त्यासाठीच या ठिकाणी भाजप सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन जे आहे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। विविध राजकीय पक्ष महाविकास आघाडीतले त्यासोबतच विविध संघटना यामध्ये सामील झालेल्या आहेत आणि स्वतः खासदार अमर काळे आहेत, माजी राज्यमंत्री या ठिकाणी रणजितजी कांबळे आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। काय नेमकं कशा पद्धतीने हे आंदोलन होतंय आणि काय आपल्या मागण्या आहेत, काय सांगा? कर्जमाफी केली पाहिजे ही मागणी आहे। सोयाबीनचे जे भाव आहे त्या संदर्भातली आमची मागणी आहे। शेतकऱ्यांच्या विहिरीचे पैसे लवकर भेटले पाहिजे ही आमची मागणी आहे। रोई रानडुकरापासून होणारं शेतीचं नुकसान आहे त्याच्या मदतीमध्ये वाढ केली पाहिजे ही आमची मागणी आहे। सोलरची सक्ती करू नये ही आमची मागणी आहे। ज्याला सोलर पाहिजे त्याला सोलर द्या, त्याला इलेक्ट्रिक पाहिजे त्याला इलेक्ट्रिक द्या ही आमची मागणी आहे। कॉन्ट्रॅक्टर्स लोकांचे जे 600 करोडचे बिलं या वर्धा जिल्ह्यामधले पेंडिंग आहे, महाराष्ट्रातले पेंडिंग आहे। शेतकरी आत्महत्या करतात आहे, युवक आत्महत्या करतात आहे बेरोजगारीमुळं आणि आता कॉन्ट्रॅक्टर सुद्धा पेमेंट न भेटल्यामुळे आत्महत्या करतात आहे। हे जे सर्व गंभीर प्रश्न आहे हे सर्व गंभीर प्रश्न घेऊन आज लोकांचे सर्व विषय घेऊन, कास्तकारांचे विषय घेऊन, शेतकऱ्यांचे विषय घेऊन, बेरोजगारांचे विषय घेऊन आम्ही आज रस्त्यावर उतरलोय आणि मुद्दाम जे कुंभकर्णी झोपेमध्ये झोपलेलं भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, जे कुंभकर्णी झोपेमध्ये आहे, या कुंभकर्णी झोपेमध्ये असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारला झोपेतून जाग करण्याकरता आजचं आमचं हे आंदोलन आहे। विशेषतः आज दिवाळीचा दिवस आहे आणि दिवाळीच्या दिवशी अशा पद्धतीची एकूण वेगळी दिवाळी साजरी करणं, काय सांगाल शेतकऱ्यांच्या संदर्भात? आपण एक मराठीत म्हण आहे, जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटली पाहिजे असं म्हणतात ना। जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटली पाहिजे। तर आजचं हे आंदोलन आमचं याच्याच करत आहे की भारतीय जनता पक्षाच्या सरकारला काहीतरी लाज आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून वाटेल असं वाटतं। कारण की लक्ष्मीपूजन आपण सर्व म्हणतो, दिवाळी आहे, आपली दिवाळी असते, आपण मोठ्या अतिशय उत्साहानं साजरी करतो। परंतु दिवाळीच्या दिवशी आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आज हजारोच्या संख्येनं लोक रस्त्यावर उतरतात। याच्यावरनं किती तीव्र असंतोष सरकारच्या बद्दल आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते आणि थोडीशी लाज सरकारला वाटेल त्यामुळे आम्ही आज दिवाळीचा दिवस घेतलाय आणि लाज वाटेल आणि काहीतरी कर्जमाफी करेल आणि बाकीचे विषय त्यामध्ये काहीतरी मार्ग काढतील, निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे। शेतकऱ्यांसाठी जे पॅकेज जाहीर केलं ते पॅकेज पुरेसं आहे का? या पॅकेज मधून शेतकऱ्यांचं समाधान होईल का असं वाटतंय का? याशिवाय जी दिवाळी आहे, दिवाळीपूर्वी पॅकेजचे पैसे किंवा एकूण जी मदत होती ती शेतकऱ्यांना मिळेल अशी अपेक्षा होती, काय सांगा? असं आहे, प्रत्येक शेतकरीला असं वाटलं की जे काही अनुदान शासन देणार आहे ते दिवाळीच्या अगोदर देणार आहे। मान्य मुख्यमंत्रींनी 18,500 असं पॅकेज जाहीर केलं। 2 हेक्टरच्या ऐवजी 3 हेक्टर आम्ही देणार असं पण जाहीर केलं। आज दिवाळी आहे, महालक्ष्मी आहे, आपण विचारून राहिले की आपण दिवाळी साजरा करण्याच्या ऐवजी उपोषणवर कायसाठी बसू? घरी पैसेच नाही, का साजरा करणार? पैसे आतापर्यंत 1 पैसा शेतकरीला भेटला नाही। माझ्या माहितीप्रमाणे फक्त 2 हेक्टर प्रमाणे पैसे आलेले आहेत, ते पण 8,500। आणि असं ऐकू येते की ते म्हणते की 10,000 आम्ही बियाणाच्या माध्यमातून देणार। आता जेव्हा 3 हेक्टरचं त्यांनी 2 हेक्टरवर आणून सोडून दिलं, तर बियाणं भेटणार किंवा नाही हे फार मोठा प्रश्न आहे। आणि जेव्हा भेटते तेव्हा भेटते, आज शेतकरीला तुम्ही का देऊन राहिले? नाफेडची खरेदी चालू नाही झाली, 3,500 ते 4,000 4,100 पर्यंत चांगलं माल घेऊन राहिले, 500 रुपये मीडियम माल जाऊन राहिला। नाफेड वर्ध्यामध्ये 500 रुपयात माल गेलेला आहे। हो, हिंगणघाट एपीएमसी मध्ये गेलं काल। पण विषय असा आहे, व्यापारी माल पाहून माल घेते, हमी शासनाने दिलेला आहे, खरेदी शासन केलं पाहिजे आणि त्यामुळे नाफेडची खरेदी काऊन चालू नाही केली? समजा एखादे व्यक्ती जाऊन एखाद्या मंत्रीला सांगते की हमी भावपेक्षा कमी खरेदी करून राहिले व्यापारी, ते म्हणते पोलीस केस करा। व्यापारी कायसाठी घेणार? जे मार्केटचा भाव आहे त्याप्रमाणे घेणार, हमी शासनाने दिला। तो नाफेडची खरेदी शासन चालू केलं पाहिजे। पण मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की नाफेड खरेदी करणार नाही। त्यांचं कारण हे आहे की या वर्ष सोयाबीनला डाग लागलेला आहे, दाना लहान आहे आणि त्यांच्यामध्ये आजच्या घडीमध्ये तुम्ही पाहिलं तर 12% पेक्षा कमी जास्ती मॉइश्चर राहणार, त्यामुळे ते खरेदी करणारच नाही। आणि ह्या टाळासाठी ते म्हणते व्यापारीवर केस करा असं बोलते।
ठीक आहे, एका बाजूने. आणि दुसऱ्या बाजूने जे हमी दिलं पाहिजे, जे शब्द मान्य मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं की आम्ही 3 हेक्टर पर्यंत देणार, ते पैसे आले नाही. कोणते कास्तकारला पैसे भेटले आतापर्यंत? आणि आपल्या जिल्ह्यामध्ये 142 कोटी रुपये आलेले आहे, ते 2 हेक्टर प्रमाणे आलेले आहे फक्त. आत्ता कलेक्टर 3ऱ्या हेक्टरसाठी प्रस्ताव पाठवून राहिले आणि त्यांच्यामध्ये मान्य मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं की सरसकट आम्ही सगळे सोयाबीनच्या शेतकरीला आम्ही अनुदान देऊ. 55 मंडलमध्ये त्यांनी फक्त 35 मंडलला घेतलेला आहे. 20 मंडलचा प्रस्ताव आता आम्ही पाठवू म्हणून सांगितलेला आहे. पण एक वेळ प्रस्ताव गेल्यानंतर केंद्र सरकार अतिवृष्टीमध्ये परत पैसे देत नाही, हे सत्य आहे. शेतकऱ्यांनी कर्जमाफीची प्रतीक्षा करायला पाहिजे का? या सरकारपासून तर नाही केलं पाहिजे. यासाठी 1 वर्ष होऊन राहिला, आतापर्यंत दिलं नाही. हे जास्ती जसं मागची वेळ इलेक्शनचे तोंडवर सांगितलं आम्ही कर्जमाफी करणार, काही प्रमाणावर कर्जमाफी देणार, काय अटी शर्ती टाकून पुढचे इलेक्शनचे जवळच देणार, तेव्हापर्यंत ते काही करणार नाही. काही थोडं बहुत काही चुटचुंदी देणार आणि इलेक्शनसाठी समोर जाणार. पुढच्या निवडणुका लक्षात घेत अशा पद्धतीच्या कर्जमाफीची अपेक्षा शेतकऱ्यांनी करू नये, अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे ते एकूणच माजी राज्यमंत्री रणजित कांबळे यांनी केलं आहे. नेमकं या धरणे आंदोलनातून काय साध्य होतं आणि कशा पद्धतीनं सरकारचं जे लक्ष आहे ते घेतलं जातं तेच पाहणं आता महत्वाचं आहे. एकनाथ चौधरी, एबीपी माझा, वर्धा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.